नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। काय घडले आज दिवसभरात सगळं काही जाणून घेणारच आहोत, पण बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। बेळगावच्या अमननगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, घाण पाणी घरात शिरल्याने नागरिकांना करावा लागतो नाहक त्रास। संततधार पावसामुळे घराच्या भिंती कोसळलेल्या भागांना महापौर सविता कांबळे यांनी दिली भेट। नाल्या आणि कालव्यातील गाळ काढण्याची कारवाई करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांना दिले निर्देश। गुरुवारी कर्नाटक दलित संघर्ष समिती संघटनेने केला निषेध। STP TSP साठीचा निधी राज्य सरकार पंचहमीसाठी वापरत असल्याचा केला आरोप। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावमधील अमननगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर तुंबून घरामध्ये शिरत असल्याने स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। बेळगावच्या अमननगरमध्ये ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर तुंबून घरामध्ये शिरत असून त्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे। होय, हे जे दृश्य तुम्ही पाहत आहात ते एखाद्या जंगलाला किंवा शेताला जोडणारा रस्ता नसून अमननगरातील 3ऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गल्लीतील बेळगावचं हे दृश्य आहे। ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने ते पाणी दुसरीकडे वळवण्याची व्यवस्था नसल्याने हा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे। काल रात्री एका महिलेच्या घरामध्ये पाणी शिरल्याने तिचा मृत्यू झाला, मात्र सकाळी तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी लोकांची मात्र धांदल उडाली। यावेळी अंजुमन संस्थेच्या मदतीने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। बेळगाव शहरात गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घराच्या भिंती कोसळलेल्या भागांना महापौर सविता कांबळे यांनी गुरुवारी भेट दिली। बेळगाव शहरात गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घराच्या भिंती कोसळलेल्या भागांना महापौर सविता कांबळे यांनी गुरुवारी भेट दिली। फोर्ट रोडवरील नाले आणि कालव्यातील गाळ काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले। ನಾ 5 ವರ್ಷ ಹೇಳಾಕ್ತೇನೆ 5 ವರ್ಷ ಕಂಟಿನ್ಯೂ ಹೇಳಾಕ್ತೀನಿ ಅದ झंडा ಮುಂದೆ ಗಟ್ರಾಗಿ 300-400 ಫುಟ್ ಬಿದ್ದೈತ್ರಿ ಅದೆಲ್ಲ ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ ಅದ ಯಾಕೆ ತೆಗಾಕ್ತಾರಲ್ರಿ ಮತ್ತು ಹೊಳ್ಳಿ ಬುದ್ಧ ಮಾಡಿ ಮತ್ತು कचरा सेम आमची लोकांना नागात दोन तिथं जमा झाला आहे तिथं साधा खूप आहे एक गटर काढणारं काम होतं आम्ही रिस्क यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की गेल्या 2 दिवसांपासून बेळगाव शहरात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। ಯಾವ ಹ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಅದನ್ನಂತೂ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಎಲ್ಲ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಟ್ಟರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ನಾವು शहरातील महत्त्वाच्या भागात महापालिकेकडून केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे। पावसाचे पाणी ओसरेपर्यंत लोकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्याबरोबरच ज्यांच्या घराचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महामंडळाकडून काय उपाययोजना केल्या जातील याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। गुरुवारी कर्नाटक दलित संघर्ष समिती संघटनेच्या अधिकाऱ्यांनी STP TSP साठी दिलेला निधी राज्य सरकार त्यांच्या पंचहमी योजनेसाठी वापरत असल्याचा निषेध केला। गुरुवारी कर्नाटक दलित संघर्ष समिती संघटनेच्या अधिकाऱ्यांनी STP TSP साठी दिलेला निधी राज्य सरकार त्यांच्या पंचहमी योजनेसाठी वापरत असल्याचा निषेध केला। बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून निषेध रॅली काढण्यात आली। चन्नामा सर्कल येथे मानवी साखळी करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಏನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದೆ, ಆದರೆ
ಈ ಪಂಚ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರುವ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಅಸ್ತಿತ್ವವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡಿದೆ. ಆದರೆ ಈ ಪಂಚ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ನಮ್ಮ SCP TSP ಅನುದಾನವನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಪಂಚ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ನಮ್ಮ SCP TSP ಹಣವನ್ನು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ದಲಿತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುತ್ತಿರುವಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ಕೂಡಲೇ ತಾವು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ತಾವು ಅಧಿಕಾರಿಗೆ ಬಂದಾಗಿಂತ ಯಾವುದೇ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮಕ್ಕಾಗಲಿ ಲೋನ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಗಂಗಾ ಕಲ್ಯಾಣ ಯೋಜನೆ ಆಗಲಿ ಅದಕ್ಕೂ ತಾವು ಅನುಮತಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗೂ ತಾವು ಅನುಮತಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಕೈಗಾರಿಕೆ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ 60-40 ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಗುಡಿ ಕೈಗಾರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದರು ಅಂಥ ಉದ್ಯಮಗಳು ಸುಧಾ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳು ತಾವು ಬಂದ್ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಹಣವನ್ನು ಪಂಚ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಮ್ಮ ದಲಿತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. SCP TSP ಹಣ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ತಕ್ಷಣ ನಿಲ್ಲಿಸಿ ನಮ್ಮ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಸಿಗುವಂಥ ಯೋಜನೆಗಳು ಪುನಃ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲವಾದರೆ ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ಬೆಳಗಾವಿ ಚಳಿಗಾಲ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ತಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಭೀಮದ ವತಿಯಿಂದ ಈ ಮೂಲಕ ತಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. रवी बस्तवाडकर विभागीय संचालक बेळगावी. राज्य सरकारने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पंचयोजना राबवून दलितांच्या विकासासाठी राखून ठेवलेला पैसा हमी योजनेसाठी वापरल्याचा निषेध त्यांनी केला. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. आमगाव येथील हर्षदा घाडी या महिलेला 4 दिवसांपूर्वी तिरडीसारख्या डोलीतून आणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असतानाच गुरुवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आमगाव येथील हर्षदा हरिश्चंद्र घाडी या महिलेला 4 दिवसांपूर्वी तिरडीसारख्या डोलीतून आणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असतानाच आज गुरुवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या शुक्रवारी हर्षदा यांचा रक्तदाब अचानक वाढल्यानं वाहनाभावी त्यांना तिरडीसारख्या डोलीतून 6 किलोमीटर वाहून आणून नंतर रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार व्हावेत अशी सूचना खासदार विश्वेश्वर हेगडे तसेच माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी डॉक्टरांना केली होती. डॉक्टर निंबाळकर फाउंडेशनने तिच्या कुटुंबियाची भेट घेऊन आर्थिक मदत देखील दिली होती. आज गुरुवारी आमगावच्या स्थलांतराबाबत बेंगळूरमध्ये बैठक सुरू असतानाच इकडे बेळगावात हर्षदा यांचं निधन झालं. खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील समस्या आणि तिथल्या भयानक जीवनमानाची प्रचिती या घटनेमुळे येते. हर्षदा हिच्या पश्चात पती, सासू सासऱ्यांनी प्रसाद आणि साहिल नावाचे 2 मुलगे आहेत. या घटनेबद्दल हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, खानापूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स,
मारुति गली बेलगाम। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गल्ली बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बेळगावातील टिळक चौकामध्ये स्मार्ट सिटीने बांधलेले ई टॉयलेट्स जनतेच्या उपयोगाचे नसून स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना अनेक वेळा हे ई टॉयलेट्स स्थलांतरित करण्याची मागणी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नसल्याची तक्रार स्थानिकांनी महापौर सविता कांबळे यांच्याकडे केली आहे। बेळगावातील टिळक चौकामध्ये स्मार्ट सिटीने बांधलेले ई टॉयलेट जनतेच्या उपयोगाचे नाहीत। स्थानिक नागरिकांनी गुरुवारी महापौर सविता कांबळे यांच्याकडे तक्रार केली की त्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा हे ई टॉयलेट्स स्थलांतरित करण्याची विनंती केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। टिळक चौकामध्ये स्मार्ट सिटीचे अशास्त्रीय काम झाले असून महापालिकेने कचरा कुंड्या ठेवल्यामुळे त्यामुळे सार्वजनिक आजार होत असल्याची तक्रार इथल्या जनतेने केली आहे। आज इथे मुजावर गल्ली शिरी गल्ली कॉर्नर मोतारीचं एक असा पॉईंट आहे की तिथं अजूनपर्यंत ओपन नाही आहे। ओपन झालं तरी तिथं काय उपयोग नाही आहे, कारण तर तिथं एक दिवस असं ओपन ठेवलं तरी वासही जात नाही। आणि मेन रोड हा असा आहे की कॉलेज रोड हा लहान मुलीपासून मोठ्या बायकापासून सर्व जाता येता ही तोंडाला कंपल्सरी तोंडाला आपल्या रुमाल लावल्याशिवाय जाता येत नाही। आज असा पाऊस असल्या कारणाने वास वगैरे येईना। सेकंड तिथं कचरा कुंडी आहे। कचरा हा आजूबाजूला इथं दुकान आहे, ते दुकानचे इथं सुद्धा उडून जातं आहे। ते तेवढं सॉल्व करून देणं हे मेयर मॅडमचं कर्तव्य आहे, तेवढीच अपेक्षा। कॉर्पोरेटर सर्व आपापले माझा हे येतनी वार्ड तो ते तिकडं म्हणतात त्यांचा वार्ड आहे, आम्ही कुणाला विचारायचं ते प्रश्न पडले। त्या कारणाने तर आता मेयर मॅडम आले, त्यांनी सॉल्व करून देणं हे गरजेचं आहे। माझं नाव प्रणव। ಕಂಟೈನರ್ ಮಳೆ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದೆ ಅಂತೇಳಿ। ಹಾಗೆ ಯಾರು ಮನೆಗಳನ್ನು ಇರುವುದಿರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಧಾರಣ ಕೇಂದ್ರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜನಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು, ಬೆಳಗಾವಿ ಜನರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮನೆ ಬಿದ್ದಾವ್ರಿ ಸರ್। ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणाऱ्या आणि आर्थिक व्यवसायातील समतोल राखणाऱ्या आमच्या सर्व कर कर्मचाऱ्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे के त्रिपाठी म्हणाले। ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणाऱ्या आणि आर्थिक व्यवसायातील समतोल राखणाऱ्या आमच्या सर्व कर कर्मचाऱ्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असे के त्रिपाठी म्हणाले। बेळगाव येथील आंबेडकर रोडलगतच्या आयकर कार्यालयाच्या सभागृहात आयकर दिनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते। 2300 वर्षांपूर्वीच्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही आयकराचा उल्लेख आहे। पुढे ते म्हणाले की स्वातंत्र्यापूर्वी 24 जून 1860 रोजी देशामध्ये आयकर कायदा लागू झाला। यावेळी वीरण्णा मुरगौडा, अभय कुलकर्णी, अभय पाडके, यल्लाप्पा कोलकार आदी उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। सततच्या पावसामुळे हुक्केरी तालुक्यातील हरगापूरगड किल्ला ढासळत असून किल्ल्याखाली राहणारे नागरिक भीतीच्या सावटाखाली असल्याची बातमी KMM मराठीने प्रसारित केली होती। त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। सततच्या पावसामुळे हुक्केरी तालुक्यात हरगापूरगड किल्ला ढासळत असून किल्ल्याखाली राहणारे नागरिक चिंतेमध्ये असल्याची बातमी KMM मराठीने प्रसारित केली होती। आता या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला।
या वृत्ताने घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी यांच्यासह किल्ल्यावर जाऊन सायंकाळपर्यंत घटनास्थळाची पाहणी केली. लोकांना त्रास होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून गडाखाली राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी बैठक घेऊन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन कांबळे, KMM मराठी, संकेश्वर. खानापूर तालुक्यात घरांची पडझड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेस नेत्यांनी खानापूर तहसीलदारांची भेट घेतली. खानापूर तालुक्यामध्ये घरांची पडझड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेस नेत्यांनी खानापूर तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना सुरेश जाधव म्हणाले की तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे, पण ग्रामविकास अधिकारी आणि अभियंते आपल्या खिशातून परिहार धन दिल्यासारखे वागत आहेत. देवाच्या हट्टीचा विषय काल झाला आहे, असू द्या, ते काय हे करूया. पण आमचं काय म्हणणं आहे की जी घरांची जी पडझड होते त्या संदर्भात PDO आणि त्यांचे जे इंजिनियर्स आहेत जे पंचनामा करतायत ते आमचं असं म्हणणं आहे की लोकांना त्रास देतात ते लोक, तर अननेसेसरी त्रास देऊ नये. आपण काय सरकार पैसे देत आहे, गोरगरिबांना ते पैसे मिळू द्या. आम्ही काय म्हणत नाही की इलिगल घर पडलं नाही तरी सुद्धा तुम्ही पंचनामा करा, असं काय आमचं म्हणणं नाही. त्या संदर्भात सगळ्यांशी चर्चा झाली. तालुक्यातील अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. त्यासाठी संभाव्य धोका टाळण्यासाठी तालुका प्रशासनाने काळजी घ्यावी. तसेच जुनी झाडे केव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. सदर झाडे तात्काळ तोडली जावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. लागलीच संबंधितांची बैठक करून सूचना करू असे आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे. चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, खानापूर. आणि या बातमीबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाई आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पश्चिम घाटात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजा लखमगौडा जलाशयातून बुधवारी सायंकाळी 10,000 क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आले. हुक्केरेड तालुक्यातील हिडकल डॅम राजा लखमगौडा जलाशयातून महाराष्ट्रातील कोकण भागात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 10 गेट्समधून 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे राजा लखमगौडा जलाशयातील आवक वाढली असून 51 TMC क्षमतेच्या जलाशयातील 43 TMC पाणी भरलेलं असून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
आणि खबरदारीचा उपाय म्हणून पाणी भरलेल्या भागामध्ये पाहणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे तालुका दंडाधिकारी मंजुळा नाईक यांनी सांगितले. ಇವತ್ತು ನಮ್ಮದು ಒಂದು ಬಿಕಲ್ ಜಲಾಶಯದಿಂದ ಘಟಪ್ರಭಾ ರಿವರು ಸೊ ನಮ್ಮದು ಒಂದು ಕೆಪಾಸಿಟಿ ನೋಡಿದಾಗ ಸೊ 51 TMC ಇದ್ರದ್ದು ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದೆ. ಸೊ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಏನಿಲ್ಲ 43 TMC ನೀರನ್ನು ಸ್ಟೋರೇಜ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಇನ್ಫ್ಲೋ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಸೊ 4,500 ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಏನಿದೆಲ್ಲ ಇನ್ಫ್ಲೋ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವೇನಿದೆಲ್ಲ ಅದನ್ನ ಒಂದು ಬೇಸರಣ ಒಂದು ಡ್ಯಾಮ್ ಏನಿದೆಲ್ಲ ಒಂದು ಇದು ನೋಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಪೇಪರ್ ಸೈಡು ಇವತ್ತು ಒಂದು ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು. ಸೊ ಇವತ್ತು ಒಂದು 10,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರು 2 ಗೇಟಿಂದ ನಾವು ಅದನ್ನು ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸೊ ಅದು ಏನಿದೆ ನಮ್ಮದು ಇದನ್ನು ಈ ಘಟಪ್ರಭಾ ರಿವರ್ ಎಂಟೂನು ವಿಲೇಜಸ್ ಏನೇನಿದ್ದಾವೆ ನಮ್ಮದು ಗೋಡಿಗೆರೆ ಆಯಿತು, ನೋಗಿನಾಳ್ ಆಯಿತು, ಸುಲ್ತಾನ್ಪುರ, ದೆನ್ ಅದೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವರಗೋಡ ಏನು ಇವು ಬೇರೆ ಏನು ರಿವರ್ ಎಡ್ಜೋನ್ ವಿಲೇಜಸ್ ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ಅವು ಎಲ್ಲ ವಿಲೇಜಸ್ಗೂ ಕೂಡ ನಾವು ಏನಿದೆಲ್ಲ ಎಡ್ಜೋನ್ ವಿಲೇಜಸ್ಸಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ನು ಕೂಡ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ PDOs ಮತ್ತು VAs ಕೂಡ 24/7 ಅದನ್ನ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇರಿಗೇಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಒಂದು ಕೋಆರ್ಡಿನೇಷನಿಂದ ನಾವು ಇದೆಲ್ಲ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಅವರಿಗೆ ಅಲರ್ಟ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ವಿ. ಸೊ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ 10,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರು ಬಿಡೋದ್ರಿಂದ ಜಸ್ಟ್ ಇದು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಕ್ರಾಪ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ಲಾಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಮನೆಗಳಿಗೇನು ಸದ್ಯಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಇದು ಇಲ್ಲ, ಇಶ್ಯೂಸ್ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಈಗ. ಸೊ ಆದಾಗ್ಯೂ ಕೂಡ ಎಂತಾರೆ ರಿವರ್ ಬೆಲ್ಟ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ ಒಂದು ನದಿ ಪಾತ್ರದ ಒಂದು ಮನೆಗಳಿಗೆ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಖಾಲಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದು ಇಂಡಿಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮೇಡಮ್, ಈಗ ಮಳೆ 2 ದಿನದ ಕಂಟಿನ್ಯೂ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಗ್ರಾಮೀಣ ಹಳ್ಳಿಯಾಗ ಕೆಲವೊಂದು ಮನೆಗಳು ಬೀಳತ್ತವ, ಅದ್ರ ಎಷ್ಟಾಗಿದಾವ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿ ಬೇಕಾಗಿ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಸರ್ ನಮಗೆ ಈಗ ಲಾಸ್ಟ್ ಜೂನ್ ತಿಂಗಳಿಂದ ಮನೆಗಳು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ 6 ಮನೆಗಳು ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ, 2 B ಕ್ಯಾಟಗರಿ ಮತ್ತು 4 C ಕ್ಯಾಟಗರಿ. ಜೂನ್ ಮಂತದ್ದು ಏನಿದೆ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಪೇಮೆಂಟನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಆ್ಯಸ್ ಪರ್ ನಮ್ಮದು SDRF ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಪ್ರಕಾರ. ಸೊ ಇವಾಗ ಕೂಡ ಎಸ್ಟರ್ಡೇ ನಮಗೆ ಡೇ ಬಿಫೋರ್ ಎಸ್ಟರ್ಡೇ ಒಂದು 2 ಮನೆಗಳು ಬಡಕುಂದಿಯಲ್ಲಿ, ಒಂದು ನಮ್ಮದು ಸಂಕೇಶ್ವರ ಹುಬ್ಳಿದು ಬಾಡವಾಡಿ ನಮಗೆ ವಿಲೇಜ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆ ಇದು ಬಿದ್ದಿದ್ದು ನಮಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ನಮ್ಮದು ಬೇಸರ ನಮ್ಮದೇನು ಟಾಸ್ಕ್ ಫೋರ್ಸ್ ಕಮಿಟಿ ಇದು ಇದ್ದಾರೆ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್, ಅವರು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿ ಪ್ರಪೋಸಲ್ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಸಬ್ಮಿಟ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ನಾವು ಅವರಿಗೆ ಅಮೌಂಟನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಅಮೌಂಟ್ ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಒಟ್ಟಾರೆ ಸೇತುವೆಗಳು ಎಷ್ಟು ಮುಳುಗಡೆ ಆಗಿದಾವೆ ನಾವು ತಾಲೂಕು? ಸರ್ ನಮಗೆ ಇವಾಗ ಟೋಟಲ್ಲು 22 ಇದು ಇದ್ದಾವೆ ಸರ್ ನಮಗೆ ಟೋಟಲ್ ಇದು ಅಂತ. ಇದು ನಮ್ಮದು ಹಿರಣ್ಯಕೇಶಿಗೆ 7 ಬ್ರಿಡ್ಜಸ್ ಬರ್ತವೆ, ನಿಷ್ಕಮ್ ಬ್ಯಾರೇಜಸ್ಸು. ದೆನ್ ನಮಗೆ ಘಟಪ್ರಭಾ ಕೂಡ 7 ಬರ್ತವೆ. ದೆನ್ ನಮಗೆ ಮಾರ್ಕಂಡಕ್ಕೆ 2 ಬರ್ತವೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ವಿಲೇಜಸಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ ಇವಾಗ 7 ಬ್ರಿಡ್ಜಸ್ ಏನಿದಾವಲ್ಲ ಅವು ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿದ್ದಾವೆ ಸರ್ ನಮಗೆ. ಸೊ ಈ ಕಡೆ ನಮ್ಮದು ಎಂಕನ್ಮಡಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ಬಂದಾಗ ಪಾಶಾಪುರ, ದೆನ್ ಶೆಟ್ಟಿಹೊಳಿ, ಸಲಾನ್ವಾಡಿ, ದೆನ್ ಅಲ್ಲೇನಿದೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿದೆ. ಬಟ್ ಆಲ್ಟರ್ನೇಟಿವ್ ರೋಡ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ. ಈಗ ಎಷ್ಟು ಗೇಟಿನಿಂದ ನೀರು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಗೇಟಿಗೆ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಗೇಟಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ 10,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸನ್ನು ನಾವು ಒಂದು ಗೇಟಿಂದ 1,000 ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್. कल्लाप्पा पामनाईक, KMM मराठी, एमकणमर्डी. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बेळगावच्या अमननगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, घाण पाणी घरात शिरल्याने नागरिकांना करावा लागतो नाहक त्रास. संततधार पावसामुळे घराच्या भिंती कोसळलेल्या भागांना महापौर सविता कांबळे यांनी दिली भेट. नाल्या आणि कालव्यातील गाळ काढण्याची कारवाई करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांना दिले निर्देश. गुरुवारी कर्नाटक दलित संघर्ष समिती संघटनेने केला निषेध. STP TSP साठीचा निधी राज्य सरकार पंचहमीसाठी वापरत असल्याचा केला आरोप. बातमीपत्रामध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. नमस्कार.